विधायक रवि राणा ने महाराष्ट्र में उबाठा और मनसे के गठबंधन पर तीखी प्रतिक्रिया दी है। रवि राणा के मुताबिक ये गठबंधन केवल भाजपा को रोकने की मजबूरी है। उन्होंने आगे कहा कि उबाठा ने कांग्रेस और राष्ट्रवादी को छोड़कर अब मनसे के साथ हाथ मिलाया है। साथ ही रवि राणा ने उद्धव ठाकरे पर भी हमला करते हुए कहा कि वो सिर्फ सत्ता के लिए बेचैन है और महाराष्ट्र की परवाह नहीं करते। वहीं मुंबई महानगर पालिका के जरिए उद्धव ठाकरे को रोजाना कमाई मिलती है, इसलिए उनकी वसूली का काम चलता रहता है, ये भी रवि राणा ने कहा। सेना आणि मनसे हे खऱ्या अर्थानं आज उबाटाची हालत काय झाली आहे राज्यामध्ये। उबाटा हा खऱ्या अर्थानं एखाद्या वरांड्यामध्ये जो हे असते, त्याला आपण काय वरांड्याचा जो ज्या ठिकाणी बाकडा बसला असते, बाकडा ठेवला असते, घराच्या बाहेर वरांड्यामध्ये जो बाकडा असते तशा प्रकारची उबाटाची हालत झाली आहे। आज तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्यात ढ पक्ष म्हटलं तर उबाटा आहे आणि त्या ठिकाणी आजची जी मजबुरी आहे मनसेची आणि उबाटाची जे युती आहे हे यांची मजबुरी आहे आणि त्या मजबुरीला ते एकत्र आणून प्रयत्न करत आहे। कुठेतरी भाजपला थांबवलं पाहिजे, पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार हे भाजपामध्ये आहे आणि त्या ठिकाणी उबाटाने कोणाशी युती केली, पहिले काँग्रेससोबत केली, मग राष्ट्रवादीसोबत केली, आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि मनसेसोबत करताय। तर हे सगळं राजकारण जनतेला लक्षात येत आहे की फक्त सत्तेसाठी उद्धव ठाकरे कुठेतरी बेचैन झालेले आहे। त्यांना फक्त कुठेतरी महाराष्ट्राची काही घेणदेण नाही आहे, पण मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची जी खऱ्या अर्थानं तिजोरी आहे, त्यांची जे रोजची जे इन्कम आहे, जे वन साइड इन्कमिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या मुंबईच्या महानगरपालिकेला मिळते, ती बंद झाली पाहिजे आणि आपला वसुलीचं काम महानगरपालिका मुंबईच्या माध्यमातून चालत राहिलं पाहिजे, म्हणून ही युती आणि हा संघर्ष चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, मुंबई।